कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मुंबई गोवा महामार्गावरती खेडमधील भरणे नाका ते वेरळ खोपीफाटा या दरम्यान खेड रेल्वे स्थानकाच्या समोर महामार्गाच्या अगदी मधोमध अनधिकृत टपरी टाकण्यात आली आहे। महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा फायदा घेत महामार्गाच्या अगदी मधोमध ही टपरी टाकण्यात आली आहे। ही टपरी या आधी महामार्गाच्या बाजूला उभी करण्यात आली होती, परंतु महामार्ग ठेकेदार आणि महामार्ग विभागाच्या रटाळ कामाचा फायदा घेत टपरी मालकाने आता थेट ती टपरी महामार्गावरच चालू केली आहे। विशेष म्हणजे या टपरीचे आता मोठ्या दुकानामध्ये रूपांतर झाले आहे। अशा अनधिकृत टपरी चालकांना महामार्गावरच टपरी चालू करण्यासाठी मुभा कोण देतो, त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे असा सवाल सध्या वाहन चालक व नागरिकांना पडला आहे। अशा अनधिकृत टपऱ्या चालवण्यासाठी हप्ते तर घेतले जात नाहीयेत ना, अशी कुजबूज सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे। महामार्ग लगतचे इतर दुकाने अथवा टपरी रात्रीपर्यंत उशिरा चालू ठेवण्यास मज्जाव आहे, परंतु चक्क महामार्गावरती टाकलेल्या या अशा टपरी चालकांना मुभा कोण देतो हा एक संशोधनाचा विषय बनला आहे। अशा अनधिकृत टपरी चालकांवरती महामार्ग पोलीस, महामार्ग विभाग, बांधकाम विभाग काय कारवाई करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।